आमच्यामध्ये आहे. And the Lord who does marvelous deeds, it's within us. तो काल होता, He was there yesterday, आणि तो युगानुयुग असणार आहे. and He'll be there forever. प्रियानो, इम्मानुएल म्हणजे आम्हा सानिध्य देव. And beloved, Emmanuel means God for us. हालेलुया. Hallelujah. किती तो अद्भुत देव आहे. He's such a marvelous God. परमेश्वर म्हणतो की कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल, त्याला इम्मानुएल म्हणजे आम्हा सानिध्य देव असे म्हणते. And God says that the virgin shall conceive and you shall name him Emmanuel, God for us. कुठं देवाचं सानिध्य आहे? Where is the presence of God? जिथं माझ्या नावात दोघे आणि दोघे किंवा तिघे एकत्र जमतात त्या ठिकाणी मी आहे. Wherever two or three gather in my name, I am there, says the Lord. किती आमचा अद्भुत देव आहे. He's such a wonderful God. तो आम्हाला म्हणत नाही की इथं या. He doesn't say come here भरपूर लांबचा प्रवास करा and travel a mile, समुद्राचा प्रवास करा and travel through the sea, डोंगरावर चढा, and go to the mountains, त्या माथ्यावर तुम्ही या, and go on top of it, कष्ट करा, and work hard, आणि मग मी तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. and after that you can see me there, मी तुम्हाला दर्शन देईल. and you can see me. देवाच्या दर्शनासाठी अतिशय सोप्या गोष्टी देवाने आम्हाला सांगितलेल्या And आहेत. there are so simple things in which you can see God. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य ते देवाला पाहतील. Those who are pure of the heart, they are blessed because they'll see God. म्हणजे ज्यांना देवाला पाहायचंय त्यांनी आपलं अंतःकरण शुद्ध करावं. So who wants to see God, they should purify their hearts. त्याने आम्हाला अभिवचन दिले की पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी प्रत्येक दिवस तुमच्या बरोबर आहे. He gave us a promise, I am with you till the end of the age. आणि ते सानिध्य देव आम्हाला प्रतिदिवशी देत आहे. And that presence is giving us every day. आणि त्या प्रत्येक क्षणाचा आनंद तो आम्हाला देत आहे. And every moment is giving us that joy. देवाच्या सानिध्यामध्ये आनंद आहे. His presence has joy. त्याच्या सानिध्यामध्ये शांती आहे. His presence is peace. त्याच्या सानिध्यामध्ये सर्व काही शक्य आहे. His presence, everything is possible. आणि असं अद्भुत सानिध्य, देवाचं सानिध्य आम्हाला लाभलेलं Such आहे. wonderful presence, we have got it. अशा जिवंत देवासाठी एकदा टाळ्या वाजवूयात, प्रभूला धन्यवाद देऊयात. हालेलुया. परात्पर देवाचा परमप्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि गौरवयुक्त नामामध्ये तुम्हा प्रत्येकाचे मी स्वागत करतो. Welcome you all in the holy and glorious name of the Son of the Most High God. हा दिवस परमेश्वरानं नेमला, यात आपण उल्हास व आनंद करू. God has appointed this and let us rejoice and be glad in it. आमच्या आयुष्यामध्ये येणारा प्रत्येक दिवसाला देवाचं वचन ते आहे. Every day comes into your life and that is the verse of the आम्ही day. पाहतो स्तोत्र संहिता 118 अध्याय त्याचं 24 वचन ते आहे. Psalms 118 and 24. हा दिवस परमेश्वरानं नेमलाय. God has appointed this day. यात आपण उल्हास व आनंद करू. Let us rejoice and be glad in it. कुठलं नाव तुम्ही देवानं निर्माण केलेल्या दिवसाला देणार आहात? And what name will you give this day? काय लिहिलं ब्रदर त्या दिवशी ठिकाणी? परमेश्वराने हा दिवस नेमिला आहे. परमेश्वराने हा दिवस नेमला आहे. यात आपण उल्हास व आनंद करू. यात आपण उल्हास करूयात, आनंद करूयात. And God has appointed this day and let us rejoice and be glad in it. हा दिवस परमेश्वरानं नेमलेला आहे. And God has appointed this day. हा देवाचा दिवस It आहे. is the day of the Lord. हा त्याच्या उपासनेचा दिवस It is आहे. day of His worship. प्रत्येक दिवसाला तुम्ही काय नाव देणार आहात? What name will you give each day? प्रत्येक दिवसाला तुम्ही काय कुठं आनंद शोधणार आहात? Well, we will seek happiness every day. हा मोठा प्रश्न लोकांसमोर आज आहे. And the people have this question in front of them. जगासमोर तो आहे प्रियानो. It is in front of the world. तरुण प्रत्येक दिवस काहीतरी वेगळं शोधायला जात आहे. Youth are seeking each thing every day. आणि वृद्ध वयस्कर व्यक्ती, कुटुंब वत्सल व्यक्ती प्रत्येक दिवस आणि कष्ट त्याच्यामध्ये त्यांचा दिवस जात आहे. And adults and elders are moving into hard work every day. तरुण आम्ही पाहतो वेगळ्या आणि गोष्टीमध्ये आनंद शोधतात, त्या दिवसातला आनंद ते उपभोगण्याचा प्रयत्न Youngsters करतात. seek joy in different things and try to experience it. आणि बायबल आम्हाला सांगतो की तो आणि तू आपल्या मनास वाटेल तसं तू चाल. And Bible says go as your mind says. पण या सर्वांचा मी झाडा घेणार एक दिवस लक्षात ठेव. But I will take an account of everything. कोणाचा हा दिवस आहे प्रियानो? And the day belongs to whom? आता तरुण मुलं दिवस साजरे करायला लागलेले आहेत. And youngsters support celebrating some days. 7 तारखेपासून 7 फेब्रुवारी पासून डेज चालू होत आहेत. And since 7 February some days began. रोज डेज, अमुक डेज, तमुक डेज, And rose days and some other days. त्याच्यामध्ये किक डे पण आहे ना, किक डे, And there's a टेडी kick डे day. आहे. Kick day and teddy day. माहिती आहे की नाही तुला? नाही, अरे बापरे, मला माहिती आहे, तुला कसं काय माहित नाही? आपल्याला अभ्यासासाठी हे सगळं माहिती असणं गरजेचं And we आहे. need to have this knowledge. हा, माहित असेल तर टाळ्या वाजवा, आनंद आहे त्याच्यामध्ये. पण But एक लक्षात ठेवा, we need to remember one thing. ही जगातली माहिती आमच्या जवळ असावी. And if we know the things of the world, आणि त्याचा अभ्यास करून देव मला काय म्हणतो ते त्याच्याकडे लक्ष and after द्यावं. studying that, we need to know what God is talking to us. हालेलुया, Hallelujah. हालेलुया.
हा दिवस परमेश्वरानं नेमलेला आहे. God has appointed this day. आणि आज आम्ही पाहतो कॉलेजची मुलं, तरुण तरुणी त्याप्रमाणे आणि वयस्कर सुद्धा लोक आणि डेज साजरा करत And आहेत. now we see young boys and girls celebrate days, and the elders are celebrating आज it too. कुठला तरी डे असेलच. And some day must be there today. कुठला डे आज? What is it? सांगा सांगा, मी तुम्हाला काय रागवणार नाही, माहिती पाहिजे तुम्हाला. जो सांगेल त्याला मी बक्षीस देणार आहे. And I'll give you a gift. सांग अभिषेक, कुठला दिवस आहे आज? नक्की. अरे असं काय लाजताय कशाला? त्या तू खरं मुलींपैकी कुणाला माहिती आहे? खरंच माहिती नाही. Do you know it? माहिती करून घ्यावं. त्याच्यातून तुम्हाला एक समजेल की व्हेरी गुड, हालेलुया. कुठला डे आहे? आता प्रॉमिस डे, वचन देण्याचा दिवस. It is a promise day where you give a promise. मग तरुणांना हा दिवस का माहित असावा? So why do youngsters know this day? लोक ते तरुण माझे मित्र मैत्रिणी तो दिवस साजरा करत आहेत. And youngsters, my friend, they are celebrating. मी पण प्रॉमिस डे साजरा I need करणार to आहे. celebrate that too. मी कसा साजरा करणार How should आहे? I celebrate it? माझ्या देवानं जी अभिवचनं दिली त्याचं मी मनन करून हालेलुया. And the promises God has given me, I need to meditate on माझा it. देव मला तरुणपणामध्ये काय शिकवतो ते आत्मसात करून त्याप्रमाणे तरुणपणात जीवन जगण्यासाठी आणि मी ते देवाचे प्रॉमिसेस काय, देवाचं वचन काय ते मी समजून घेणार What my आहे. God teaches in my young days, I have to understand it. आम्ही पाहतो पहिलाच दिवस कुठला दिवस आहे? रोज डे आहे. The first day is called Rose Day. आणि सगळ्यात चांगला रोज जर कुठला असेल तर शारोनचा गुलाब, तुमचा आणि माझा प्रभू. And हालेलुया. the best rose is the rose of Sharon. हा, मग आम्ही तो दिवस साजरा करावा प्रियानो. So we have to celebrate that day. आम्ही त्या दिवसामध्ये आम्ही आणि बायबल आम्हाला काय सांगतं त्याच्यामध्ये आम्ही बघणं गरजेचं And आहे. in that day, what Bible tells us, we have to look at it. प्रियानो, प्रत्येक दिवस हा देवाचा आहे. Beloved, every day belongs to God. त्यानं निर्माण केलेला He आहे. created it. मग प्रत्येक दिवस आम्हाला साजरा करण्याची आज्ञा किंवा अधिकार देवानं दिलेला आहे. So to celebrate each day, God has given us that right. हा दिवस परमेश्वराने नेमला आहे. God has appointed this day. मग यामध्ये आनंद करा, उल्हास करा. Let us rejoice and be glad. हा दिवस कोणाचा आहे? So day belongs to whom? देवाचा दिवस belongs आहे. to the Lord. हालेलुया. Hallelujah. माझ्या परमेश्वराचा दिवस आहे. It belongs to the Lord. माझ्या भावांनो बहिणींनो तरुणांनो लक्षात ठेवा. And brothers and sisters, youngsters, listen. प्रियानो, आपल्या मनाला वाटेल तसं चाल असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. And walk according to as your heart says. उपदेशकाचं पुस्तक याचा 11वा अध्याय 9, 10 आणि 12व्या अध्यायातलं पहिलं वचन काय लिहिलं पहा. हे तरुणा, हे तरुणा, आपल्या तारुण्यात आनंद कर. हा, हालेलुया. हे तरुणा, आपल्या तारुण्यात काय कर? आनंद कर. आनंद कर. जगातले डेज साजरे करून नाही. हालेलुया. हे तरुणा, आपल्या तारुण्याच्या दिवसामध्ये आनंद कर. तुझ्या तारुण्याच्या दिवसात, तुझ्या तारुण्याच्या दिवसात तुझे हृदय तुला उल्हास देव. हा, मग आता हे आम्ही शोधलं पाहिजे तरुणांनी की तुझ्या तारुण्याच्या दिवसात तुझे हृदय तुला काय करू? उल्हास दो. मग कुठं तो उल्हास मला मिळणार आहे? कुठं तो हर्ष मला मिळणार आहे? कुठं तो आनंद मला मिळणार आहे? आम्ही शोधावं प्रियानो. हा दिवस परमेश्वरानं नेमलाय, यात आपण उल्हासवान. And we have to search where we get that happiness and joy. And God has appointed this day, and we have to rejoice in the same day. माझ्या हृदयाला ते मी बजवावं तरुण पोरांनो, आपल्या स्वतःच्या So हृदयाला. I need to tell continuously to my heart. हा दिवस परमेश्वरानं नेमले, माझ्या देवानं नेमलेला आहे. God has appointed this day, and I have to be आणि rejoicing. मला उल्हास आणि आनंद माझ्या हृदयामध्ये देवानं दिलेला आहे. And He has given joy and gladness in my heart. पुढे काय लिहिले वाचा बरं. What is written there? तुम्हाला असं वाटेल त्या मार्गाने, व नजरेस येईल तसा चाल. पण नजरेस येईल तसा चाल. पण या सर्वांबद्दल, या सर्वांबद्दल देव तुझा झाडा घेईल. देव तुझा झाडा घेईल. हे तुझ्या लक्षात असू दे. हा, या सर्वांबद्दल देव काय घेणार आहे? झाडा घेणार आहे. हे तुझ्या काय असू देत? लक्षात असू देत. But God is going to take an account of everything one day, and you need to remember this. पुढे काय लिहिले 12व्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये पहा. And 12th and 1. आपल्या तारुण्याच्या दिवसात, आपल्या तारुण्याच्या दिवसात आपल्या निर्माणकर्त्याला स्मर. आपल्या निर्माणकर्त्याला स्मर. पहा अनिष्ट दिवस येत आहे. बस. Remember how your Creator in the days of your youth, before the days are difficult to come. आपल्या तारुण्याच्या दिवसामध्ये आपल्या निर्माणकर्त्याला स्मर. Remember your Creator in the days of your youth. काय पुढे लिहिले? अनिष्ट दिवस येत आहे. Before the difficult days come. म्हणजे जगामध्ये साजरे होणारे सर्व दिवस कसे आहेत? जगासाठी कसे आहेत?
अनिष्ट दिवस आहेत प्रिया. And all the days celebrated in the world are wrong to them. सर्व प्रकारची दंगल, सर्व प्रकारचा गोंधळ, सर्व प्रकारची अनिश्चितता त्या ठिकाणी आहे. All types of confusion and all types of difficulty are there. पासे दिवस येत आहे. But such days are coming. हालेलुया. Hallelujah. अनिष्टाचे दिवस आहेत प्रिया. The days are difficult. आणि त्या दिवसामध्ये तुझा निभाव लागावा. And you have to go through that days. तो दिवस तुला आशीर्वादाचा ठरावा. And the day should be blessed for you. आपल्या तारुण्याच्या दिवसामध्ये आपले निर्माण करताचं काय कर, स्मरण For कर. that you need to remember your Creator in the days of your हा youth. दिवस परमेश्वरानं नेमलाय. God has appointed this day. मग विश्वासणाऱ्या तरुणांसाठी काय आहे हा प्रत्येक दिवस? So for the youth of the believer, what exactly is every day? देवाच्या राज्याची घोषणा करणं. And to proclaim the gospel of कारण the Lord. बायबल सांगतं की हा दिवस आम्ही पाहतो तारणाचा हाच दिवस आहे. And this is the day of salvation. हालेलुया. Hallelujah. 4 कोटी किती लोकांना माहिती ते आरामी सैन्यांच्या छावणीमध्ये घुसले आणि मग त्यांना आणि त्या ठिकाण आणि खायला प्यायला चांगलं मिळालं, सोनं रूप मिळालं, त्यांनी ते सगळं मग लपून ठेवण्याचा प्रयत्न केला आणि ते शुद्धीवर आले. Do you रे आपण काहीतरी चुकीचं करत आहोत. Do you know the story of 4 lepers who went to the army of the Aramis? They ate there and then they robbed something there and then they knew that they had done something wrong. हा दिवस देवाचा आहे This day belongs to God. आणि शुभवर्तमान जाऊन मला लोकांना सांगायचं I आहे. need to tell the gospel to the people. हालेलुया. Hallelujah. शोमरोनामध्ये आरामी लोकांच्या आणि सैन्याने त्या ठिकाणी युद्ध आणि युद्धासाठी छावण्या टाकल्या होत्या. In Samaria the Aramis put up a camp. आणि मग शमरोनामध्ये फार मोठं आणि महागाई वाढली होती. And then there was great inflation in Samaria. जशी आपल्याकडे आता वाढलेली आहे So तशी. we have the same inflation here. आम्ही देवाचा दास संदेश आलिशा घोषणा करतो की आता उद्या तुम्हाला या वस्तू या किमतीमध्ये मिळणार आहेत. And so Elisha says that from tomorrow you'll get such things at such prices. आणि सर्व काय त्या तोपर्यंत सगळं काय गोंधळाची अवस्था होती. Until then everyone was in confusion. खायला प्यायला काय नव्हतं, घ्यायचं म्हटलं ते सगळं काय महागात होतं. And no one had food to eat, and if you want to buy anything, it was very आणि pricey. वेशीच्या बाहेर 4 कोडी होते. And there were 4 lepers outside the line of the village, ते पण उपाशी होते. and they were starving. मग ते म्हटले की आपण इथं बसलो तर मरणार आहोत. And if we sit here, we'll die. शोमरोनात गेलो तरी तिथं आम्ही मरणार If आहोत. we'll go to Samaria, we'll die. चला आपण त्या छावणीमध्ये जाऊया. Let's go to that camp. त्यांनी जिवंत ठेवलं तर राहू, नाही तर मरूयात आपण. And if they keep us alive, we'll live or we'll die. आणि मग त्यांनी धाडस करून त्या छावणीकडे ते गेले. They took up courage and went to the camp. देवानं अद्भुतरित्या प्रचंड आवाज त्या ठिकाणी केला. And with a wonder, God did a marvelous deed there and made a loud noise. ते सर्व शत्रू सैन्य आहे ते सज टाकून ते निघून गेले. And the enemy left it there and went away. सर्व छावण्या ते रिकाम्या होत्या. The camps were empty. निर्मनुष्य होत्या. And it was without any man. आणि मग हे लोक ज्या त्या 4 कोडी त्या ठिकाणी गेले, The 4 lepers went there. तिथं कुणी मनुष्य नव्हता. There was no man there. मग त्यांनी आणि छावण्यांमध्ये गेले. They went to the camp. त्यांना चांगले खाद्यपदार्थ मिळाले. They found nice delicacies. सोनं रूप त्यांना मिळालं. They found gold and silver. घोडे वगैरे सगळं काय प्राणी त्या ठिकाणी होते ते सगळे त्यांच्या आणि तावडीमध्ये होतं. They found horses and other animals there. मग त्यांनी यथेच्छ खाणं पिणं केलं. And they ate the good food there. सोनं रूप त्यांनी लपवून ठेवली. They took up the gold and silver and hid it. आणि मग ते शुद्धीवर आले. And then they came to their senses. आपण काहीतरी चुकीचं काम करत आहोत त्यांच्या लक्षात And आलं. doing something wrong, they understood it. हा दिवस कुठला आहे ते त्यांच्या लक्षात आलं. Which is this day, they knew it. या दिवसामध्ये मला काय करायचं त्यांच्या लक्षात They आलं. understood what they need to do in this day. आणि मग त्यांनी ठरवते काय म्हणतात पहा. And what did they say? राजेचं दुसरं पुस्तक याचा 7वा अध्याय त्याचं 9वं वचन. मग ते आपसात म्हणू लागले, मग ते आपसात म्हणू लागले, आपण करीत आहोत ते बरे नाही. आपण करीत आहोत काय ते बरं नाही. And then they said to one another, we are not doing right. म्हणजे आपण जे करत आहोत ते बरं नाही. And whatever we are doing is not right. इथं सगळं काय देवाने आम्हाला दिलेलं आहे. Everything God has given us here. त्याचे खाणं केलेलं आहे. We are eaten everything. सोनं रूपात आम्ही लपवून ठेवलेलं We आहे. are hiding gold and silver. शुद्धीवरती आले. So they came to their senses. आपण जे करतोय ते योग्य नाही. And whatever we are doing is not right. हा दिवस कशाचा आहे त्यांना ते लक्षात आलं. They understood what the day belongs to. पुढे ते काय म्हणत आहेत पहा. And they understood it. आज शुभवार्ता कळविण्याचा दिवस आहे. आज कसला दिवस आहे. शुभवर्तमान कळवण्याचा दिवस आहे. शुभवार्ता कळवण्याचा दिवस आहे. This is the day of good news. पुढे काय लिहिलं पहा. पण आपण गप्प बसलो आहोत. पण आपण गप्प बसलो आहोत. We remain silent. सकाळ होईपर्यंत सकाळ होईपर्यंत आपण थांबलो तर आपल्याला शासन होईल. आपल्याला काय होईल. शासन होईल. हालेलुया. माझ्या भावांनो बहिणींनो, आज मुद्दाम थोडंसं या गोष्टीकडे मी लक्ष देत आहे विशेष तरुणांसाठी
की हा दिवस आहे शुभवर्तमान सांगण्याचा दिवस. हालेलुया. आमच्या आयुष्यामध्ये येणारा प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण प्रियानो कशाचा आहे? तारणाची घोषणा करण्याचा, देवाचा तो दिवस आहे, शुभवर्तमान सांगण्याचा तो दिवस आहे. आम्ही आमच्याच गोष्टीमध्ये गुरफटून जाता कामा नये. नाही तर ते काय म्हणते की देव आम्हाला काय करेल? शासन करेल. हालेलुया, हालेलुया. म्हणून आम्ही प्रत्येक जण सकाळी जेव्हा उठतो तेव्हा स्वतःच्या मनाला सांगा की आजचा हा दिवस शुभवर्तमान सांगण्याचा दिवस आहे. हा दिवस परमेश्वराचा आहे. यात आपण उल्हास व आनंद करू. हालेलुया. जोरात म्हणा हालेलुया, हालेलुया. आमच्यासाठी देवानं दिवसाला प्रिया अतिशय दिवसाविषयी आम्ही बोलतो. हा दिवस तो दिवस, पण तुम्हाला माहिती का दिवस दिवसाशी संवाद साधतो. हालेलुया. रात्र रात्रीला काय करतं? ज्ञान देतं. हालेलुया. प्रियानो ही गोष्ट आहे, दिवस दिवसाशी संवाद साधतो. म्हणजे काय संवाद साधत असतील? अतिशय महत्वाचा विषय. दिवस दिवसाशी संवाद काय साधतात, तर काय संवाद ते साधत असतील? ते निश्चितच म्हणत असतील हा दिवस त्या देवानं नेमलेला आहे जो सर्व सत्ताधारी आहे. हा ज्यानं त्याच्या शब्दानं आम्हाला घडवलं, प्रत्येक दिवस आशीर्वादित केला, ज्यानं सूर्य चंद्र तारे निर्माण केले आणि सर्व ते दिवस दिवसाशी संवाद साधत आहे, रात्र रात्रीला ज्ञान सांगत आहे. हालेलुया. कुठला अध्याय सांगा बरं तो? स्तोत्र 19:2. हा वाचा स्तोत्र 19:2. दिवस दिवसाशी संवाद करीतो. एक पहिलं वचन वाचा. आकाश देवाचा महिमा वर्णिते. आकाश काय करतं? देवाचा महिमा वर्णिते. अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शविते. अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शविते. दिवस दिवसाशी संवाद करीतो. दिवस दिवसाशी संवाद करीतो. रात्र रात्रीला ज्ञान सांगते. रात्र रात्रीला ज्ञान सांगते. हालेलुया. किती चांगलं आहे पहा. दिवस काय करतो? दिवसाशी संवाद साधतो. हालेलुया. संवाद साधणं मध्ये बोलणं प्रियानो. मी विनीशी संवाद साधतो म्हणजे मी विनीशी संभाषण करतो, मी त्याच्याशी बोलतो, मी त्याच्याशी चर्चा करतो. संवाद साधणं आहे. हालेलुया. So the day utters a day speech and night unto night reveals knowledge. आणि मी पाहतो ज्ञान आणि रात्र रात्रीला ज्ञान देत आहे. And the night unto night it reveals the knowledge. ते संवाद साधतात प्रियानो. And they speak to each other. ते देवाचं गौरव करत आहात. They glorify God. आणि आम्ही काय करतो? हा दिवस तो दिवस, अमुक दिवस तमुक दिवस आणि खोटा तकला जो आनंद आम्ही शोधण्याचा प्रयत्न करतो. And we celebrate each day and we celebrate a joy that does not exist. हो प्रियानो, आमच्या आयुष्यातला प्रत्येक दिवस देवाचा दास मोशे स्तोत्रामध्ये म्हणतो आम्हाला आमच्या आयुष्याचे दिवस असे गणायला शिकव की आम्हाला काय प्राप्त होईल? सुबुद्ध हृदय प्राप्त होईल. So Moses says teach us to count our days in such a way that we get good wisdom. शुद्ध आणि सुज्ञ हृदय जर मला प्राप्त झालं, if I need to have a wise heart, माझं हृदय काय म्हणेल? हा दिवस परमेश्वराने नेमलाय, यात आपण उल्हास व आनंद करू. then my heart will say that let us rejoice and be glad in because the Lord has appointed this day. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून प्रत्येक दिवस कोणाचा दिवस आहे? So each day belongs to whom? शुभवर्तमान सांगण्याचा देवाचा तो दिवस. Spreading the gospel and good news. गप्प बसू नका. And do not stay silent. हालेलुया, हालेलुया. आणि शुभवर्तमान सांगणारा किती आनंदी प्रसन्न असतो माहिती तुम्हाला. And you know how happy the one who spreads gospel is. देवाच्या नावाला धन्यवाद असो. And give thanks to the name of the Lord. मागच्या वेळेस मी पाहिलं होतं इन्व्हेस्टमेंट विषयी. And we saw about investment last week. आणि मी पाहतो की इन्व्हेस्टमेंट कशी करावी, कुठं करावी. प्रियानो, सर्वाची जी सुरुवात आहे ती आध्यात्मिकतेतून सुरू होते प्रियानो. And how should you do in investment? Everything starts from righteousness. तुम्ही धनवान व्हावं ही देवाची इच्छा आहे. And God wants you to be पण prosperous. त्याच्यासाठी तुम्हाला खरं धन शोधणं गरजेचं आहे. But you need to search for the true आणि prosperity. खरं धन जर कुठं आहे तर देवाचं वचन आहे. And the true prosperity is the word of God. मग ते वचन जर मी स्वीकारलं, So if I accept the word, त्या धनानं जर मी संपन्न झालो, if I'm filled with the त्या prosperity, धनानं जर मी आणि श्रीमंत झालो, if I become rich with तर that, मला जगामध्ये हवं असणारं किंवा मला गरजेचं असणारं धन देव मला झोपे सुद्धा देतो. so whatever things I need in the world, God is going to give me in my sleep as सर्व well. आशीर्वादाचं उगम जर कुठं असेल What is the source of all तर blessings? देवाच्या वचनातून आहे, आध्यात्मिकतेमधून आहे, आत्मिक जीवनामधून आहे, देवाला विश्वासू राहण्यामधून ते आहे. And it is from the word of God, from the righteousness and being faithful to God. प्रत्येक गोष्टीला नियोजन असणं फार गरजेचं आहे. Everything needs to be planned
well. माझ्याकडे जर पैसा आहे तर त्याचं नियोजन मला करताच आलं पाहिजे. If I have money, I need to have it planned ते well. सुज्ञ पण मला पाहिजे प्रियानो. I need that wisdom. आणि ते सुज्ञ पण कुठून येतं? When do I get the wisdom? तर ते देवाच्या वचनातून येतं. It comes from the word of God. पवित्र आत्म्याच्या द्वारे ते आम्हाला प्राप्त So the होतं. Holy Spirit will get it. देवाचं वचन आम्हाला सांगतं The word of God says, तर तुझी आणि टोपली जर रिकामी राहू नये, if you don't want a basket to be empty, तुझी कोठार समृद्धीने भरावी, and if you don't want to go down तुला to be उच्च empty, स्थानावर विराजमान होण्याचा अनुभव घडावा, if you want to be seated in the highest place, तर एक काम तुला करायचं आहे. do one thing. तू माझी वाणी ऐकायला Listen पाहिजे, to my voice. तू माझा शब्द ऐकायला पाहिजे, Listen to my word. तू माझ्या आज्ञा ऐकायला पाहिजे. Listen to my commandments. मी सांगतो ते जर तू केलंस If you do what I say, तर तुला सुज्ञता प्राप्त you'll होईल, get the wisdom. तुला शानपण प्राप्त You'll होईल, get the knowledge. तुला बुद्धी मिळेल, You'll get the mind. तुला तुझं नियोजन करता येईल. You can do planning. हालेलुया. Hallelujah. ज्याला आध्यात्मिक क्षेत्रातली इन्व्हेस्टमेंट समजली, If you know the investment in the spiritual त्याला sector, देव त्याच्या श्रमातून देत असलेल्या पैशाचे इन्व्हेस्टमेंट करायला अक्कल येते. and he'll get the wisdom to invest the money that God gives him through his hard work. कधी कधी आम्ही देवाच्या आणि देवाची परीक्षा पाहतो. And sometimes you test God. कधी कधी नाही, बरेच लोक अशी देवाची And परीक्षा many पाहतात. people test God. आणि मग त्या ठिकाणी मोठी फसगत होते. And then there is a loss there. हाय देव बघून घेईल, And God will look at it. देव आहे ना बरोबर, And God is with us. आता आहे ना पैसे, खाऊन घे, मजा कर. And if you have money now, just enjoy. आणि मग ज्यावेळेस आमचे चांगले दिवस असतात, And when we have good days, आम्ही देवाची परीक्षा पाहतो we test God. आणि कुठल्या गोष्टीचं नियोजन करत नाही. We don't plan for आम्ही anything. पाहतो जर आमची तरतूद आम्ही केली नाही आमच्या मुलांविषयी, आमच्या स्वकीयाविषयी, म्हणजे आपल्या आणि कुटुंबाविषयी, तर प्रियानो तो विश्वास न ठेवणाऱ्यापेक्षा वाईट आहे, बायबल आम्हाला सांगतं. So if we don't provide for our families and dependents, he is evil than the believer, says the word. मग मागच्या ते आले होते जे तज्ञ, त्यांनी सांगितलं की तुमचा पगार इतका असेल तर किती इन्व्हेस्टमेंट, किती खर्च, काय सगळ्या गोष्टी आहेत. So the expert who came last time, he explained that if your salary is so and so and what percent you should तुम्हाला ते invest. नियोजन जमलं You पाहिजे, need to know the planning to do. तरतूद आम्हाला करता आली पाहिजे. You need to provide. आम्ही देवावर सगळं टाकतो, We put it on God. बोल देव करेल काय ते. God will do it for us. म्हातारपणामध्ये देव बघून घे. And God will take care of us in our old age. हा ते त्या पण तसं नसतं प्रियानो. And it is not like that. अतिशय चुकीची गोष्ट. It is a very wrong thing. आजार पण सगळ्यांना येतं. And everyone has sickness. विश्वासणारा असू द्या आता विश्वासणारा असू द्या. Believers or unbelievers. हालेलुया. पवित्र Hallelujah. शास्त्रामध्ये आम्ही पाहतो कित्येक देवाचे सेवक नंतर आजारी पडले. And in the Bible we see many servants of God fell sick. प्रियानो मी पाहतो की जर आमच्याजवळ नियोजन नसेल तर काही उपयोगाचं But नाही. beloved, we see if we don't have a proper planning, it's of no use. विश्वासाचं जीवन जगायचं म्हणजे देवाची परीक्षा पाहायचं असं नाही. It is not that we will live a faithful life and you test God. तुमच्या आयुष्याची तरतूद तुम्हाला करता आली पाहिजे. You need to provide for your life. त्यासाठी देव तुम्हाला तरुणपणामध्ये सगळं काय देत असतो ते तुम्ही पुढे त्याची तरतूद करावी. So that God gives you everything in your youth and you need to provide it in the old age. मुलांनी आई वडिलांसाठी नाही तर आई वडिलांनी मुलांसाठी संग्रह करणं गरजेचं आहे. And the parents should provide for the children. आणि ती गोष्ट अतिशय महत्वाची And आहे. it is important. आणि मग प्रियानो आम्ही परीक्षा न पाहणारे असतो, आम्ही परीक्षा न पाहणारे लोक असावे. So beloved, we shouldn't be the one who tests. देवाला आम्ही म्हणावं, देवा मला सुज्ञ पण तू दे, And we should say to God, God give me मला wisdom. बुद्धी तू दे, Give me good knowledge. मला चातुर्य तू दे, And give me cleverness. आणि जगातल्या मोहापासून मला अलिप्त ठेव. Keep me away from the temptations of the world. देवाच्या दासाने प्रार्थना केली, मला श्रीमंत करू नको, मला गरीबी करू नको. And the servant of God prayed that don't make me rich or poor. माझी अति तृप्ती झाली म्हणजे मी तुझ्याकडे लक्ष देणार नाही. If I'm more satisfied, I won't pay attention to you. मी गरीब झालो, दरिद्री झालो तर मी तुझ्या नावाची निंदा करेल, काहीतरी चुकीचे काम करेल. If I am poor, I will mock your name or do something wrong. आणि म्हणतो की मला तसं काय ठेवू नको. So he says, don't do anything like that. मला देवाचं वचन आम्ही समजून घेणं फार गरजेचं And आहे. we need to understand the word of God. पवित्र शास्त्रामध्ये नीतिसूत्राचं पुस्तक याचा 23वा अध्याय त्याचं 4थं वचन. धनवान होण्यासाठी धडपड करू नको. धनवान होण्यासाठी धडपड करू नको. आपले चातुर्य एकीकडे ठेव. आपले चातुर्य एकीकडे ठेव. हालेलुया. And Proverbs 23:4, do not overwork to be rich. Because of your own understanding cease. धनवान होण्यासाठी धडपड करू नको. Do not overwork to be rich. मग कशासाठी धडपड करायची So आहे? what should you strive hard for? मनुष्याची सर्व धडपड त्याच्यासाठी तर असते. And man is working hard for that पण only. ते म्हणतो धनवान होण्यासाठी धडपड करू नको. But God says, do not overwork
work to be rich? आपलं चातुर्य आपला विवेक तू बाजूला राख. And keep your conscience आम्ही aside. धडपड कशासाठी करावी? What should you work for? प्रभूच्या प्राप्तीसाठी आम्ही झटावं ती आम्ही धडपड करावी. We should work hard to attain God. माझ्या आयुष्यभर माझी वस्ती देवाच्या मंदिरी व्हावी त्यासाठी आमची धडपड असावी. And I'll dwell in the house of the Lord forever. We should त्याच्या strive पवित्र hard. स्थानामध्ये मी ध्यान करावं त्यासाठी माझी धडपड I'll असावी. meditate in the highest place and I धनवान should strive hard. धनवान होण्यासाठी धडपड करू नका. And do not strive hard to be rich. दुसरी गोष्ट मी पाहतो नीतिसूत्राचं पुस्तक त्याचा 15वा अध्याय 27 वचन. And 15:27. धनलोभी आपल्या कुटुंबाला त्रास देतो. हा, धनलोभी काय करतो? आपल्या कुटुंबाला त्रास देतो. He who is greedy for gain troubles in his own house. धनलोभ काय करतो? आपतो मनुष्य आपल्या कुटुंबाला त्रास देतो. And the greedy troubles his own family. हालेलुया. Hallelujah. एक व्यक्ती होती There was one person, आणि मग त्याच्या कामाच्या ठिकाणी त्याला चांगली पोझिशन त्याची होती. and in his workplace he had a good post. आणि डायरेक्ट कस्टमरशी ते संपर्क त्यांचा यायचा And he was connecting directly to the stakeholders. आणि डीलिंग वगैरे सगळं त्यांच्याशी ते व्हायचं. And he used to deal with them every day. रोज अनेक रकमेचं डील त्या ठिकाणी व्हायचं. And he used to do money transactions. आणि मग त्या व्यक्तीच्या मनामध्ये मोह तयार झाला And then he got greed in his mind. आणि धनवान होण्याचा मोह त्या ठिकाणी He was greedy त्याच्यामध्ये. to get rich. आणि मग तो हळूहळू त्यातले पैसे बाजूला काढू लागला. And slowly he used to take some money out of the transactions. कंपनीच्या अकाउंटला भरायचे वेगळे, आपल्याकडे ठेवायचे And वेगळे. some money used to go to the company's account and he used to take out some part of it. मग हळूहळू राहणीमान वाढलं. And his lifestyle increased. चांगल्या घरामध्ये ते गेले He got into a good house. आणि त्या ठिकाणी मग चांगलं आणि महागातलं महाग भाडं देऊन त्या ठिकाणी आणि घर खरी भाड्याने घेतलं. And he paid a good rent and got a house at a good place. पत्नीला दागिने सगळं काय आणून द्यायला लागले. He got great jewelry for a wife. आणि सगळं काय मस्त चालू होतं प्रियानो. And everything was going good for them. प्रियानो एक लक्षात ठेवा, But remember one thing, beloved. विशेष बहिणींसाठी मी सांगतो, For sisters, जर काही असं असेल की बाबा माझ्या नवऱ्याचा पगार किती आहे if there's something that I know what the salary of my husband आणि is, त्या पगाराच्या मानानं माझा नवरा खूप काय काय आणायला लागलेला आहे, and my husband is bringing a lot in spite of low salary. मला दागिने द्यायला लागलेला आहे, He's giving me jewelry. मला चांगले कपडे, लेकरांना चांगले कपडे, सगळं काय चांगलं चाललेलं He's आहे. giving good clothes for the kids and everything is going fine. लगेच टोकणं गरजेचं आहे. And you need to stop him there. काय and then. तुम्ही करत आहात, What are you doing? कुठं तुम्ही काय करत आहात, And where are you doing हे it? एवढं येतं कसं? How so much money is coming पण in? असं न होता But this doesn't happen. त्या व्यक्तीचं जीवन पोखरलं गेलं प्रियानो. And that person's life was hollow. एक दिवस सर्व काय बाहेर आलं And everything came out one day. आणि मग सर्व काय निघून गेलं And प्रियानो. everything went away from him. म्हणून आम्ही पाहतो धनलोभी मनुष्य काय करतो, आपल्या कुटुंबाला त्रास So a देतो. person who is greedy for money, he troubles his own house. तुझ्या पगारात तू तृप्त राहा. Be satisfied in your own salary. जर तुला त्याच्यामध्ये तृप्त राहायचं असेल तर आपल्या देवाचं ते देवाला तू If दे. you want to be satisfied in it, give what belongs to God. आपल्या उत्तम उत्पन्नाच्या प्रथम फळानं देवाला संतुष्ट तू By the कर. first fruit of your earnings, satisfy आपला God. दशमांश देवाच्या भांडारामध्ये Give it आण. tight to God. म्हणजे देव तुला आशीर्वाद देतो की नाही तो पहा. And try and see if God blesses you or not. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. पैसा पुरत नाही जगातल्या लोकांची सबब आहे. And people in the world say that the money is not enough. आमचा पैसा पुरून उरतो हे देवाच्या लोकांची साक्ष आहे. And the money that we have is enough and it's plenty and growing always. जे देवाच्या वचनाप्रमाणे चालतात, Those who walk by the word of जे God. देवाच्या आज्ञेप्रमाणे Those who चालतात. walk by his commandments. म्हणून मी पाहतो आणि द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचं मूळ आहे, ती मग त्याला पत्र लिहिताना देवाचा दास म्हणतो. And the greed for money is the root cause of all evil, says the Timothy. आणि त्या ठिकाणी पहिल्या तिमोथेच्या 6व्या अध्यायाच्या 10व्या वचनामध्ये ते लिहिले वाचू नका, त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. It is written there. द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचं मूळ आहे. And the root cause of all evil is the greed of money. प्रियानो, आज आम्ही पाहतो जगामध्ये सगळे मोठमोठे जे लोक आहेत, All the big people in the world. आता विषय निघाला म्हणून प्रत्येक राज्यातला प्रत्येक आम्ही पाहतो मंत्री जे आहेत किंवा केंद्रातले मंत्री आहेत, पहा त्यांनी प्रत्येक जण एकमेकावर भ्रष्टाचाराचा आरोप करत आहे. So every person, every minister in a state or the center, they are accusing each other of corruption. चुकीच्या मार्गाने भरपूर पैसा मिळवलेला आहे. And they took a lot of money through wrong
wrong ways. पण आज एकही मनुष्य एकही ते आणि मंत्री सुखी नाहीत, त्यांच्या जीवाला आता पीडा लागलेल्या So आहेत. not a single person is satisfied today, and everyone is troubled in their lives. कधी मला तुरुंगाची वारी होईल सांगता येत I नाही. don't know when I'll go into prison. सर्व प्रकारच्या भयावह वातावरण. And they are fearful for तर everything. बायबल आम्हाला The सांगतं Bible says द्रव्याचा मोह सर्व प्रकारच्या वाईटाचं मूळ आहे. greed of money is the root cause of all म्हणून evil. देवाचं वचन आम्हाला So सांगतं the word of God tells की us, तुझ्या पगारात तू तृप्त राहा. be satisfied in your तुला salary. तृप्त करणारा मी तुझा देव I आहे. am the Lord who तुला satisfies you. पुरवठा करणारा तू मी तुझा देव I am आहे. the Lord who supplies तू to माझी you. वाणी आहे. Listen to my मी voice. सांगतो ते तू कर. Do what I say. तुला कधी कुठल्या चांगल्या गोष्टीचं ऊन You will पडणार not lack any good thing. म्हणून स्तोत्र करता म्हणतो परमेश्वर माझा मेंढपाळ आहे आणि मला काही ऊनही So the पडणार psalmist नाही. says, Lord is my shepherd and I shall not want. उपदेशकाचं पुस्तक याचा 5वा अध्याय 10व्या वचनामध्ये काय लिहिलं पहा. Ecclesiastes 5 and 10. ज्याला पैसा प्रिय वाटतो ज्याला पैसा प्रिय वाटतो त्याची पैशाने तृप्ती होत नाही. त्याची पैशाने तृप्ती होत नाही. जो विपुल धनाचा लोभ जो धरितो विपुल धनाचा लोभ धरतो त्याला काही लाभ घडत नाही. त्याला काय लाभ घडत नाही. He who loves He silver will- will not be satisfied with silver, nor he who loves abundance with increase. हा, परत वाचा परत. ज्याला पैसा प्रिय वाटतो ज्याला पैसा प्रिय वाटतो त्याची पैशाने तृप्ती होत त्याने नाही. त्याची पैशाने तृप्ती होत नाही. ज्याला पैसा प्रिय वाटतो त्याची पैशाने तृप्ती होत नाही. हालेलुया. पुढं जो विपुल धनाचा लोभ धरितो जो विपुल धनाचा लोभ धरतो त्याला काही लाभ घडत नाही. त्याला काही लाभ घडत नाही. हेही हालेलुया. व्यर्थ. हेही काय आहे? व्यर्थ आहे. पण तुम्हाला पैसा नकोय का? Do you don't want money? हवा आहे. You हालेलुया. need the money. पैसा माझी गरज आहे And money is my आणि ती need. पुरवायला माझा देव समर्थ To आहे. provide, God is able. आम्ही त्याला लोभ धरू नये. We shouldn't be greedy about it. जो देतो त्याचा लोभ मला असावा. And the one who gives, I need to be greedy for him. जो देतो त्याचं आकर्षण मला And असावं. I need to be attracted to one who जो gives. देतो त्याची ताण आणि भूक मला असावी त्याच्या प्राप्तीसाठी. I need to be thirsty and hungry to attain the one who gives. ते तुम्हाला आशीर्वादित करेल. God will bless you. तुला कोणाला आणि तुला ऋण घ्यावं लागणार नाही. You won't be in debt ever. तू इतरांना ऋण देशील. And you will give other हे loans. सर्व घडेल प्रियानो. And everything will happen. सर्व काय नियोजन होईल. A planning will be done. पण सर्वात महत्वाची गोष्ट Most important thing, माझी वाणी लक्षपूर्वक तू ऐकशील. listen to my voice माझे carefully. शब्द तू लक्षपूर्वक Listen to ऐकशील. my word ते carefully. घडणार आहे. And it will happen म्हणून आम्ही likewise. पाहतो अनुवादाच्या पुस्तकामध्ये आम्ही नेहमी त्याच्यावर मेसेज दिला. आज त्याच्याकडे थोडस येऊयात आपण. And Deuteronomy. त्या 28 अध्याय त्याची 1 पासून पुढे काही वचन वाचूयात. तुझा देव परमेश्वर तुझा देव परमेश्वर याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील आणि ज्या ह्या सर्व आज्ञा आणि ज्या या सर्व आज्ञा आज मी तुला निवेदन करीत आहे आज मी तुला निवेदन करीत आहे त्या मान्य करून पाळशील त्या मान्य करून पाहशील तर तो पृथ्वीवरील तर तो पृथ्वीवरील सर्व राष्ट्राहून तुला उच्च करेल. सर्व राष्ट्राहून तुला उच्च करेल. बघ Now it shall come to pass if you diligently obey the voice of the Lord your God, to observe carefully all his commandments which I command to you today, that the Lord your God will set you high above all the nations of the earth. या ठिकाणी मी पाहतो पहिल्या 27 अध्यायाच्या 26 वचनामध्ये असे लिहिले, जो ही धर्मशास्त्राची वचने मान्य करून ती आचरणात आणीत नाही तो शापित आहे. तेव्हा सर्व लोकांनी काय म्हणावे? आमेन. And who doesn't follow and obey these words, he is cursed, and everyone say amen. पण प्रियानो, वचन जर आचरणात आणली नाही So if you don't bring the word to तर action, शाप आहे. there are curses. वचन जे आचरणात आणलं If you bring the word to तर action, आशीर्वाद you आहे, get the blessings. तो वरदान आहे, Blessings. तिथं चिंता नाही, There's no worries. तिथं काळजी नाही, There's no worries there. उद्या माझं काय होईल त्याचे मला भ्रांत नाही. What will happen tomorrow, I'm कारण not worried. देवाचं धर्मशास्त्र माझ्याकडे आहे, Because I know the word of God. देवाचं वचन माझ्याकडे आहे. His verses are there with मला me. महागाईची झळ कधी बसणार नाही, I'll not be affected by inflation. कारण माझ्या देवाच्या भांडारातून देव माझी प्रत्येक गरज पूर्ण Because करतो. God provides me through his vessel. आणि माझ्या देवाच्या भांडारात सर्व प्रकारच्या वस्तू मुबलक प्रमाणात Everything आहे. is abundant in the vessel of my Lord. हालेलुया. जरा जोरात म्हणा हालेलुया. Hallelujah. देव आमचं सहाय्य करतो. प्रिय God provides for us. धर्मशास्त्राकडे आम्ही लक्ष द्यावं. Listen to the word of God. तुमचे धन तुमच्याजवळ येणारा पैसा तुमच्यासाठी आशीर्वादित असावा तर देवाच्या वचनाकडे लक्ष If you द्या. want money, prosperity, listen to the word of God. तुमच्या पैशाचा योग्य विनियोग तुम्हाला करता यावा देवाच्या वचनाकडे लक्ष द्या. If you want to use your money properly, listen to the word of God. तुमच्या मुलाबाळांची तरतूद करण्यासाठी देवाच्या वचनाकडे तुम्ही लक्ष द्या. To provide for your family, listen to the word of God. हालेलुया. Hallelujah. त्या 28 अध्यायाच्या पहिल्याच वचनामध्ये
वाक्यामध्ये देवाचं वचन मला सांगतो, So the word of God tells us, तुझा देव परमेश्वर याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील. diligently obey the voice of the Lord your God. आणि या सर्व आज्ञा आज मी तुला निवेदन करीत आहे त्या तू मान्य करून पाहशील तर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रावरून तुला उच्च करेल. And observe carefully all the commandments which I command to you today, and the Lord will set you high above everything else on the nation of the earth. पैसा मला उच्च पदावर घेऊन जाऊ शकत Money नाही, cannot take you to high places. पण देवाच्या आज्ञेमध्ये राहिल्याने आम्ही उच्च पदावर But पोहोचतो. by being in the commandment of God, we go to the high place. लक्षपूर्वक देवाचं वचन ऐकणं, Diligently listen to the word of God. त्याच्या सर्व आज्ञा मान्य करून पाळणं Obey His commandments and act ते accordingly. अतिशय It महत्वाचं is आहे. very important. पुढे दुसऱ्या वचनामध्ये काय लिहिलं पहा, Second verse. तू आपला देव परमेश्वर तो आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकशील याची वाणी ऐकशील तर ही सर्व वरदाने तर ही सर्व वरदाने तुझकडे धाव घेऊन तुझकडे धाव घेऊन तुला प्राप्त होतील. तुला प्राप्त होतील. And all His blessings shall come upon you and overtake you because you obey the voice of the Lord your God. तू आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकशील तर If you listen to the voice of the Lord, ही सर्व वरदाने, all these blessings, कुठली वरदान आहे पुढे त्या नमूद केलेलं all आहे, the blessings are mentioned further. ही सर्व वरदाने All these blessings तुझकडे धाव घेऊन तुला प्राप्त होते, will come to you and overtake you. तुला प्राप्त होतील. It will come to you. हालेलुया. Hallelujah. वरदान धाव घेऊन तुम्हाला प्राप्त होतील. Blessings will come running towards you. हा, आमचा स्वीकार कर, आमचा स्वीकार कर. Accept us. महाराष्ट्रातले एक थोर साहित्यिक होऊन गेले गदी माडगुळकर. And there was one literaturist in Maharashtra, Madgulkar. आणि शब्दांवर त्यांचं फार प्रभुत्व होतं. And he was expert with words. शब्द त्यांच्याकडे फार शब्दांचा खजिना त्यांच्याकडे It was a होता. great vocabulary. मग एकाने त्यांच्याविषयी आणि लिहिताना म्हटलं And someone said about him, की ते शब्द ते लिहायला बसत असतील तेव्हा ते शब्द त्यांच्याजवळ येऊन म्हणत असतील, मला घ्या मला घ्या मला घ्या. अतिशय सुंदर कल्पना आहे ती. and when he used to sit and write some literature, the words used to come and tell me, like, include me in your literature. म्हणून मी असा विचार करतो की ते शब्द त्यांच्याजवळ सगळे येत असतील, So I thought that all the words should come to him मला घ्या तिथं त्या ठिकाणी. and add me to your literature. या ठिकाणी आमचा देव, आम्हाला निर्माण करणारा देव म्हणतो, And the Lord who created us says, तू जर माझी वाणी if ऐकशील you listen to my voice, तर ही सर्व वरदान, all these blessings, कुणापासून आलेली वरदान, the blessings come from whom? देवापासून आलेली वरदान, Blessings from God. परमेश्वरापासून आलेली वरदान Blessings from the Lord. तुला कशी प्राप्त How होतील? will you get it? धाव घेऊन प्राप्त They'll come होतील. running towards your हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. वरदानांच्या मागे तुम्ही धावणार नाही, You won't go behind blessings. वरदान धाव घेऊन तुम्हाला प्राप्त होणार The आहे. blessings themselves will come to you. किती अद्भुत आहे प्रियानो. It's such a wonderful thing. वाणी ऐकण्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे, And listening to the word is such powerful. वाणी ऐकण्यामध्ये एवढे मोठे आशीर्वाद आहे. And listening is such blessed. त्या वाणीमध्ये आम्ही पाहतो आमच्या हाडांना सत्व, देहाला आरोग्य आहे. And in the voice it is nourishment to the त्या bones. वाणीमध्ये सर्व काही वरदान आहे. In that voice all blessings are there. पुढे काय लिहिलं तिसऱ्या वचनामध्ये वाचा, Third verse. नगरात तू धन्य होशील, नगरात तू धन्य होशील. शेता पोतात तू धन्य होशील. शेत पोत, हालेलुया, म्हणजे व्यवसायामध्ये तू धन्य होशील. Blessed shall you be in your city, Tu- and blessed shall you be in the country. तुझ्या व्यवसायामध्ये मी तुला गती देणार आहे. And I will give blessings to your business. शेता पोता तू धन्य होशील. And you will grow in your farm. नगरामध्ये तू धन्य होशील. And you shall grow in your city. नगरामध्ये धन्य होणं म्हणजे त्या शहरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये प्रतिष्ठित असणं. हालेलुया. And you will have a good name in the city that you live in. चांगलं नाव विपुल धनावर इष्ट आहे. And good name is greater than great money. पण तुम्ही देवाची वाणी ऐकल्यानंतर When you listen to the word of God, तुम्हाला प्रतिष्ठा प्राप्त you होते. will get a good name. तुमचा व्यवसाय आशीर्वादित होतो. And your business तुमची increases. नोकरी आशीर्वादित Your होते. job is blessed. प्रतिष्ठा मिळते. And you get a good name. किती अद्भुत आहे पहा. It's such a wonderful thing. काय केलं ते होणार आहे. And what shall you do for it? देवाची वाणी ऐकल्याच्या Listen to the द्वारे. voice of God. देवाचा शब्द ऐकल्याच्या द्वारे And listen to the word of God. पैसा तुला धाव घेऊन प्राप्त होणार Money will आहे. come running towards you. तुला प्रतिष्ठा मिळणार You will आहे. get a good name. पुढे काय लिहिलं पहा चौथ्या वचनामध्ये, तुझे संतान, तुझे संतान, तुझ्या भूमीचे तुझ्या उत्पन्न, भूमीचे उत्पन्न, तुझी गुरेढोरे तुझी गुरेढोरे व तुझी शेळरे व मेंढरे तुझी शेरडे मेंढरे यांचे वत्स धन्य होतील. यांचे वत्स धन्य होतील. पुढं तुझी टोपली व कातवट तुझी टोपली व कातवड या धन्य होतील. तू धन्य होतील. तुझे येणे जाणे धन्य होईल. तुझे येणे जाणे धन्य होईल. तुझ्यावर चढाई करून येणारे, तुझ्यावर चढाई करून येणारे तुझे शत्रू मार खातील. तुझे शत्रू मार खातील. बस. Blessed shall be the fruit of your body, the produce of your ground, and increase of your herds, the increase of your cattle, and the offspring of your flocks. Blessed shall be your basket and your kneading bowl.
Blessed shall be you when you come in, and blessed shall be you when you go out. तुझे संतान, तुझ्या भूमीचे उत्पन्न, तुझी गुरे ढोरे व तुझी शेरडे मेंढरे यांचे वत्स धन्य होतील. And the offspring, the increase of your herds, and everything of your flocks would be blessed. तुझी टोपली व काथवट ह्या धन्य होतील, त्या कधी रिकाम्या होणार नाही. Your basket and an eating bowl should be blessed, and it won't go empty. तुझे येणे जाणे धन्य होईल. Your going in and coming out will be blessed. तुझ्यावर चढाई करून येणारे तुझे शत्रू मार खातील. And all your enemies who rise upon you will be defeated. ते एका वाटेने तुझ्यावर चढाई करतील, They shall come upon you in one way, पण तुझ्या पुढून 7 वाटांनी पळून जातील. but flee before you in 7 ways. असे परमेश्वर घडून आणेल. And the Lord will do it for you. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. आरामी लोक चाल करून आले इस्रायलावर, शम्रोनावर चाल करून And आले, the Aramis came upon Samaria and Israel. पण त्यांना देवाने अनेक वाटांनी पळवून लावलं. And but the God put them away through all ways. कारण देव आपल्या लोकांना म्हणतो, मी तुम्हाला तृप्त करणारा देव But the आहे. Lord said to his people, I'll satisfy you. महागाई किती वाढू द्या, Let the inflation grow. तुमच्यासाठी सर्व काही मी शक्य करणार आहे. Everything I'll make possible for आणि you. त्या 4 कोड्यांच्या द्वारे आम्ही पाहतो शिवर्तमान त्या ठिकाणी गेलं. Through the 4 lepers, the gospel went there. आपल्या देवानं देवाच्या लोकांना तृप्त केलं. God satisfied his people. नुसतं खाऊन पिऊन तृप्त केलं Not नाही, only with eating. सोनं रूप घोडे सर्व काय त्या ठिकाणी त्यांना उपलब्ध झालं. Gold, silver, all riches and animals they get तुझ्यावर them. चाल करून येतील, And it will come upon you. तुम्ही त्यांना 10 वाटांनी पळवून I'll make लावे. them run away to 7 कारण ways. युद्ध तुझं नाही, युद्ध माझं आहे. Because the battle is not तो yours but विजय mine. तुला कधी मिळणार आहे. When you get the victory, तू माझी वाणी लक्षपूर्वक if you ऐकशील, listen to my voice तुझा carefully, व्यवसाय आशीर्वादित कधी होणार then आहे. your business will be blessed. तू माझी वाणी लक्षपूर्वक If you listen ऐकशील, to my voice तुझी carefully, वत्स धन्य कधी होणार आहे. Then will your offspring be जास्त तू blessed. माझी वाणी When you ऐकशील. listen to my voice. हालेलुया. Hallelujah. आमचा देव हा अद्भुत देव Our आहे. God is a marvelous God. आमच्या देवामध्ये सर्व काय, देवाला सर्व काही शक्य आहे. Everything is possible for our 8व्या God. वर्षामध्ये काय लिहिलंय पहा. तुझ्या धान्याच्या कोठारास हा, तुझ्या धान्याच्या कोठारास व ज्या ज्या कामास ज्या ज्या कामात तू हात घालशील का हात घालशील, त्या सर्वात बरकती त्या सर्वात बरकतील से परमेश्वर करेल. परमेश्वर करील. तुझा देव परमेश्वर तुझा देव परमेश्वर जो देश तुला देत आहे जो देश तुला देत आहे, त्यात तो तुझे कल्याण करेल. आमेन. हालेलुया. The Lord will command the blessings in all your storehouses and in all which you set your hand, and He will bless you in the land which the Lord your God is giving you. The Lord will establish you as a holy people to Himself, just as He has sworn to you, if you keep the commandments of the Lord your God and walk in His ways. तुझ्या धान्याच्या कोठारास व ज्या कामास तू हात घालशील त्या सर्वात बरकत येईल, परमेश्वर असे करेल. Your storehouse and the things that you set your hand will be blessed, and the Lord God will do it for you. हालेलुया. हालेलुया. म्हणजे तुझी कोठार कधी रिकामी राहणार नाही. Your storehouses will never run empty. धान्याची कोठार कधी आम्ही पाहतो ती रिकामी कधी होणार नाही. Storehouses of grains would not go empty. ज्या कामात तू हात घालशील त्या सर्वात बरकत येसे परमेश्वर करील. The work that you set your hand to, God will bless it. आणखी एका ठिकाणी म्हटले ज्या कामात ते हात घालतील त्याच्यामध्ये मी त्यांना यशस्वी करेल. Another place it is written, I'll give success to them whatever they do. त्याचाही संदर्भ तोच आहे. And that the same reference is there. परमेश्वराच्या शास्त्रात तू रमशील, And if you go in the deep in the word of त्याच्या God, शास्त्राचं मनन तू करशील, meditate on His word. जे काय तो हाती घेशील ते सिद्धी जाईल. Whatever work you do, it will be successful. स्तोत्र संहिता याचा पहिला अध्याय त्यामध्ये लिहिलेला आहे ते. And first Psalms it is त्याच्या written. अगोदर काय त्या देवाने अटी घातलेल्या आहेत. But before there are some conditions. धन्य तो पुरुष जो दुर्जनाच्या मस्तरीने चालत नाही, Blessed is the man who doesn't go in the way of the पापी scorners, जनाच्या मार्गात पाऊल घालत नाही, doesn't go in the way of the sinners, धर्मनिंदकाच्या बैठकीत बसत नाही, doesn't go in the way of the people who mock the religion, परमेश्वराच्या शास्त्रात अहोरात्र रमतो. but who meditates in the word of God day and night. मसलत चुकीची असता कामा नये. And the advice shouldn't be wrong. इन्व्हेस्टमेंट मध्ये सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, Most important thing in investment is चुकीचा सल्ला घेऊ नका. don't take the wrong ज्याला advice. त्या क्षेत्रातलं काय ज्ञान नाही त्याच्याकडे जाऊ नका. Who doesn't have any knowledge in that field, जरूर don't go to पोरं him. तिथंच फसलेली आहेत प्रियानो. And many people have been deceived like आणि that. त्यांनी चुकीचे सल्ले घेतले, They took the wrong advice, चुकीची मसलत घेतली they took the wrong आणि decision, क्षणात श्रीमंत होणं. and in the moment you get rich. क्षणात श्रीमंत होण्यामध्ये 2 मुलं बळी पडतात. And two boys have been gone to the greed of such things. एक तर जास्त व्याज मिळवण्याचा मोह, And the business of getting more आणि interest. दुसरी गोष्ट क्षणात श्रीमंत होण्यासाठी दुसरा एक चुकीचा मार्ग म्हणजे चोऱ्या करणं. And to become rich in a moment is doing the other thing, that is चुकीच्या गोष्टीने robbing. पैसा मिळवणं. And getting money by the wrong things. तर प्रियानो त्या ठिकाणी त्या गोष्टीचा आणि अशा ठिकाणी आम्ही बसलत करू नये. And we shouldn't advise for such
things, योग्य आम्हाला मसलत देणारे यो चांगली व्यक्ती आम्ही शोधणं the one who गरजेचं आहे. advises us should be the right person. आणि विश्वासधाऱ्यांसाठी योग्य मसलत मंडळीमध्येच मिळू शकते, अन्य ठिकाणी मिळणार नाही. For the believers, the right advice you'll get in the church and not at any other place. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. प्रियानो, मसलत चुकीची मसलत आमच्यामध्ये असता कामा नये. Beloved, you should have a wrong advice in you. आणि चुकीच्या मसलतीमुळेच अनेक लोक त्यांनी आणि आर्थिक नुकसान त्यांच्यावर आलेलं आहे. Because of the wrong advice, many people have ran into financial losses. कर्ज त्यांच्यामध्ये आणि कर्जबाजारी ते They have झाले. got great debt. हालेलुया. Hallelujah. पैसा वाढवतो देव. And money is increased by God. किती लोकांचा विश्वास How आहे? many of you believe? हालेलुया. Hallelujah. पैसा वाढवतो कोण? Who देव. increases your money? It is God. मग देव जो पैसा वाढवतो And God who increases your तर money, देवाचं ते देवाला द्या. give what belongs to God. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. मला जर 100 पोती ज्वारी घ्यायची असेल, So if you want to buy 100 bags of grain, शेतामधून ते उत्पन्न घ्यायचं असेल, if I want to take it through the field, तर मी 100 पोती ज्वारी पेरतो का? so do I sow in 100 bags of grain? हो, तसं असतं का? It's right. त्यांनी जर 100 पोती आणि ज्वारी पेरली तर किती हजारो पोती त्याच्याकडे. If you sow 100 bags of grain, you will get a produce of 1000 bags. हालेलुया. मग आम्ही पेरणी करणारा कसा पेरतो? So how do you sow it? मुठीमध्ये तो घेतो प्रियानो. And you hold it in your palm. शेतकरी मुठीमध्ये धान्य घेतो. Farmer holds it in his मग त्या palm. पेरणी यंत्रामध्ये तो हळूहळू सोडत असतो. And through his machine, he sows it. तो पेरतो थोडं, He sows a little. उत्पन्न मिळतं भरपूर. He reaps a lot. कदाचित मोठा एरिया असेल, 101 पोतं तो पेरत असेल. And if it is a big area and he's sowing one मग तो bag, नंतर पीक आले की म्हणतो मला 25 पोती झाली, मला 100 पोती झाली, मला इतकी पोती झाली. after he gets the produce, he say, I got 100 bags and so many bags. म्हणजे जे पेरतात त्याच्या कितीतरी पटीने उगवून येतं. So whatever you sow, the produce is much larger. हालेलुया. Hallelujah. आणि मग तुम्ही पेरता देवाच्या राज्यामध्ये. And you sow in the kingdom of God. तुमचा पगार 50,000 रुपये आहे. Your salary is 50,000. त्यातले 5,000 मूठ आहे. 5,000 is the one in your hand. हालेलुया. Hallelujah. आणि ती तुम्ही देवाच्या भांडारामध्ये आणता. And you get it in the temple. ती पेरणी तुम्ही करता. You sow it in the church. तुमच्यासाठी अधिक पटीने ते उगवतं. And in many times it grows for you back. हालेलुया. Hallelujah. जे पेरतो ते उगवतं. Whatever you sow, it grows back. ज्वारी पेरली ज्वारी उगवणार. You sow jowar and grows back. गहू पेरला गहू You उगवणार. sow wheat, it grows back. आंब्याचं झाड लावलं आंबे येणार. And if you sow mango, it grows back. पैसा पेरला पैसा If you उगवणार. sow money, it will grow. साधं सोपं गणित. It is a clear math. हालेलुया. Hallelujah. विश्वास आहे का नाही? Do you believe? हा. पैसा पेरला पैसा उगवणार. You sow money, you'll reap money. आम्ही पाहतो ती विधवेनं ती काटक्या गोळा करत होती रानामध्ये. And the widow was collecting sticks in the forest. आणि देवाचा दास तिच्याकडे जातो, संदेशा तिच्याकडे जातो. And the servant of God goes to her आणि तो तिला म्हणतो मला एक भाकरी आणि थोडंसं पाणी दे. and give me a bread and some water. आणि त्या ठिकाणी ती म्हणते बाबा मलाच आता काय दुष्काळ पडलेला होता. And she says, it's a famine, I don't have आणि anything. माझ्या मडक्यामध्ये थोडं मूठभर पीठ आहे. I have some flour in my pot. कोपीमध्ये थोडंसं तेल आहे. And there's some oil in my आता या pot. काटक्या मी गोळा करून जाणार. And I'm taking the sticks. मी भाकरी बनवणार. I'm going to make the bread. मी खाणारा, माझा मुलगा खाणारा, मी मरून जाणार. I'll eat, my son will eat and will die. कारण नंतर खायला काहीच नाही. And there's nothing to eat after that. पिठा मडक्यामध्ये किती पीठ आहे? How much is the flour there? मूठभर पीठ आहे. It is small amount. पण ती देवाला भिणारी होती. But she used to fear God. सेवकाला भिणारी होती. She feared the servant. सेवक तिला म्हणतो तरी तू जा, The servant says, still you go पण माझ्यासाठी भाकरी करून आण. and make a bread for me. आणि ती विश्वासू होती. And she was a believer. ती जाती She went there त्या मूठभर पिठाची भाकर with करते. a small amount of flour. She बघा, makes a ती bread. मूठभर पिठाची भाकर करते And she made the bread. आणि देवाच्या दासाला ती आणून देते. And she gets it to the servant of God. पेरलं किती? And how much did he किती sow? पेरलं? मूठभर पेरलं. A small amount. जो कोणी माझ्या दासाला प्यालाभर पाणी देतो तो आपल्या प्रतिफळाला मुकणार नाही. Whoever gives water to my servant, he will not go away from his blessings. त्या मूठभर पिठाची तिने भाकर केली. And she made the bread from a small ती amount of कुपीतलं flour. तेल तिने वापरलं. She used the oil in a pot. सेवकाला तिने आणून दिलं. She brought it to the servant. तिला वाटतं आता सगळं संपलं. And she thought everything is over now. बायबल But सांगतं the Bible says, दुष्काळ संपल्यापासून दुसरा उपवासचे धान्य येण्यापर्यंत देवानं तिचं मडकं कधी रिकामं ठेवलं नाही, तेलाची कुपी कधी तिची आटली नाही. until the
famine was over and till the produce was there from the field, her flour and oil never got over. आमचा देव भरपूरीने आशीर्वाद देणारा देव Our आहे. God is a God who blesses abundantly. आम्ही देवाला विश्वासू We should राहावं. be faithful to Him. देव सांगितले, देवानं दिलेल्या आज्ञेला आम्ही कुठल्या प्रकारचं संशय न घेता आम्ही त्या मान्य करून We should पाळाव्या. obey the commandments of God without any doubt. सर्वात महत्वाचं मोठं उदाहरण आम्ही पाहतो अब्राहमाचं. And we saw best example is Abraham. त्याने आज्ञा पाळली. He obeyed the commandment. देवानं सांगितलं तुझा पुत्र मला हवाय देता देवाने आणि अब्राहमाने त्याप्रमाणे ते केलं. And God says, offer me a son, and Abraham did that. देवानं त्याचा आणि त्याचं नीतिमत्व त्याचा विश्वास त्याला नीतिमत्व असा गणण्यात आला. And he was counted as the righteous one. देव म्हणतो तुझ्यामुळे सगळी भूतलावरची राष्ट्र मी आशीर्वादित करणार And आहे. because of you, I'll bless all the nations of the world. तुझा अभिष्ट होणार आहे. And you will have good in your life. तुला कुठल्या गोष्टीची कमी कधी And you पडणार will not lack anything. ना संततीची कमी Nor पडणार, you lack offspring. ना पैशाची कमी Not पडणार, of money. ना कुठला पुरवठा तुला कमी And होणार. not you lack कारण anything. पुरवठा करणारा तुझा देव तुझ्या बरोबर आहे. Because the one who supplies the Lord is with ती you. वेदी त्यांनी बांधली आणि वेदीला नाव दिलं यहोवा इरे परमेश्वर पाहून दे. And he built the altar and said, Jehovah Jireh, and God will give it. म्हणून प्रियानो मी मसलत योग्य ठेवणं गरजेचं So we need आहे to have the right advice. आणि म्हणजे आम्हाला आशीर्वाद So मिळणार we'll आहे. get the blessings. आम्ही पाहतो देवाच्या राज्यात आम्ही फिरतो आम्हाला देव आशीर्वादित And करतो we sow in the kingdom of God, and God blesses us. आणि म्हणतो की त्या ठिक बायबल सांगतो वाचा बरं तो आपला देव परमेश्वराच्या आज्ञा मान्य करून पाळशील त्याच्या मार्गाने चालशील तर तू आपल्या प्रतिज्ञेस अनुसरून तू आपल्या प्रतिज्ञेस अनुसरून तुला पवित्र प्रजा करून स्थिर करेल. नववचन And then all the people, नववचन the Lord will establish you as a holy people to Himself, just as He sworn you, if you keep the commandments of the Lord your God and walk in His ways. देव आमच्या हातच्या कामाला बरकत देणार आहे. And God will bless the work of our hands. देव आमचं कल्याण करणार God आहे will bless us. आणि देव पुढे म्हणतो And he की says, तुझ्या आणि तो आपल्या प्रतिज्ञेस अनुसरून तुला आपली पवित्र प्रजा करून As He ठेवेल. has sworn to, He will establish you as His holy people. पुढे देवाचं वचन मला काय सांगतं 12 वचनापासून And पुढं. 12th verse. परमेश्वर तुझ्यासाठी परमेश्वर तुझ्यासाठी आपले उत्तम भांडार आपले उत्तम भांडार जे आकाश ते खुले करून जे आकाश ते खुले करून तुझ्या भूमीवर योग्य ऋतूत पर्जन्यवृष्टी करेल. योग्य ऋतूत पर्जन्यवृष्टी करेल. तुझ्या आजच्या सर्व कामास बरकत देईल. तू बहुत राष्ट्रास ऋण तू देशील बहुत राष्ट्रास ऋण देशील पण तुला कोणापासून ऋण घ्यावे लागणार नाही. आमेन. कर्ज घ्यावं लागणार नाही. The Lord will open you to His good treasure, the heavens, to give you rain to your land in its season, and to bless all the work of your hand. You shall lend to many nations, but you shall not borrow. प्रियानो आज आम्ही पाहतो अनेक विश्वासणारे लोक कर्जामध्ये बुडालेले And आहेत many peoples have drowned deep in debt. आणि ते कधी आपलं आत्मपरीक्षण करतात की नाही माहित And नाही. we don't know if they introspect ever. बायबल सांगतं की तुला कधी ऋण घ्यावं लागणार नाही तू इतरांना ऋण घे. And Bible says you don't need to take a debt or borrow, you'll give others. मग माझं कर्ज का कमी होत नाही? So why does my debt doesn't go down? माझं कुठं चुकतं? Where do I go wrong? त्याचं आत्मपरीक्षण आम्ही करत We नाही. don't introspect. वचन तर खोटं नाही. A word is not false. वचन जसं आहे तसंच ते कार्य करतं. Word is like and it works likewise. आम्ही कुठं कर चुकतो प्रिया? So where do we go wrong? स्वतःला शोधावं. And we should introspect. एकदा एक ठिकाणी मी गेलो I होतो went to one place. आणि त्या ठिकाणी एक विश्वास तारे ब्रदर एका दुसऱ्या विधर्मी कुटुंबातल्या एका व्यक्तीसमोर बोलत होते. And one believer speaking to a person from a hidden background. अहो मग माझ्यावर एवढं कर्ज आहे हो असं झालं तसं झालं एक तर मी कर्ज बाजारी आहे मला काहीच नाही. I had so much of debt and I had too many loans upon me. त्याच्यानंतर त्यांचं कान उघडणी केली. And then I told him, तुम्ही कर्ज बाजारी आहात हे कुणासमोर तुम्ही बोलत आहात? and you are full of debt and whom they are talking to? ज्याला देव काय माहित नाही He doesn't know who is God. ती व्यक्ती काय म्हणेल? What should he tell you? आणि चर्चला जाणारी लोक These are people who go to church. विश्वासारे म्हणणारी लोक They are people believers. तेच कर्जामध्ये बुडलेले आहेत. They themselves are in debt. आज आमची साक्ष काय आहे? What is the testimony today? चुकीची साक्ष आमच्यामध्ये आहे प्रियानो. And the wrong testimony is within us. कर्ज काय फिटत नाही And the debt doesn't go away. त्याचं कारण हेच आहे And this is the reason. देवाचं ते देवाला तुम्ही देत नाही. You don't give what belongs to God. प्रभूचा सन्मान तुम्ही करत नाही. You don't honor God. आणि प्रियानो नको त्या गोष्टी तुम्ही करता आणि नुकसान तुमचं And होतं. you do the wrong things, I go run into losses. कर्ज घ्यायचं नाही असा प्रश्न नाही प्रियानो. And there's not a question that you shouldn't take a तुझं loan. अंथरूण कुणी काढून गेलीत पर तुझी आणि तुझ्यावर वेळ येऊ नये याची काळजी तू घे. And don't have a time that someone will take away your sleeping place. आम्हाला घर घ्यायचं म्हणजे कर्ज घ्यावंच लागणार. And I need to
to buy a house, so I need a loan ते गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे असतं. according to rules of the government. पण प्रियानो त्याच्यामध्ये आमचं नुकसान होत नाही, But we don't go into losses. कारण त्याचं सगळं काय कॅल्क्युलेशन आणि त्या नियमाप्रमाणे केलेलं असतं. And because all the calculations and due diligence is done. आणि गव्हर्नमेंट बँक असंच कर्ज देते And bank gives a loan. की तो कर्जाचा हप्ता गेला तर तुमचं घराची उपजीविका व्यवस्थित चालेल की नाही, तेवढी अमाऊंट तुमच्याकडे आहे की नाही त्याचा ते विचार करतात. So after you pay the EMI, they make sure that you have money to run your house. काय काय गोष्टीला आम्हाला कर्ज घ्यावं लागतंच प्रियानो. And we need to take a loan for something. पण आता मी पाहतो वेगळ्या प्रकारचं वातावरण जगामध्ये But निर्माण there's झालं. a wrong timing in the world now. फायनान्स करणारे लोक उठलेले आहेत. And there are some people who do finance या कर्ज देतो, and take loan from us. सगळं काय कर्जावर घ्या. Everything from our loan. एकदा सिनाय त्याच्या मित्राकडे गेला होता त्याच्या आई वडिलांच्या वाढदिवसाला. And Sinai went to his friend's place one day for their anniversary. अॅनिव्हर्सरी होती They had an anniversary. आणि त्या कुटुंबामध्ये तो जो त्याचा जो मित्र होता त्याला त्याने चांगला सूट चांगलं बूट सगळं काय घेतलं होतं. And the person, his friend in the family, had taken good clothes and blazers. आणि नुकतंच त्याला कुठेतरी जॉब लागलेला होता. And he had got a good job somewhere. मग त्याला सिनाने विचारलं, रे बूट बसते घेतलेत, कुठून घेतले? And Sinai asked him, where did you take the shoes from? घेतले ऑनलाईन EMI वर. I'll take it online on EMI. हे काय घेतलं? And this, where you took it from? घेतलं EMI वर. I took it on EMI. हे काय एवढा चांगलं घेतलं, कुठून घेतलं? How did you take this? हा घेतलं EMI वर. I'll take everything on EMI. प्रत्येक दुकानाच्या बाहेर बोर्ड लागलेले आहेत बघा. And every shop has a board सुलभ there. हप्त्याने तुम्हाला मिळेल. You'll get it in good EMIs. 0% व्याज. And without interest असं EMIs. कोणी कोणाला 0% नि देत नाही. No one gives you without interest. माझा फायदा न बघता मी बिझनेस करेल का कधी? And if I don't look at my profit and do business, साधा सोपा विचार आहे, होईल का कधी? मी जर बिझनेसमॅन आहे तर मी माझा काय बघणार आहे? फायदा बघणार. and if I am a businessman, look at my own profits. आणि बिझनेस करण्याची ती काही चूक नाही, And it is not wrong to do business. पण तो ज्या पद्धतीने करतो But the way you do it, त्याला आम्ही फसतो प्रियानो. and we get deceived. मग ह्याचं कर्ज त्याचं कर्ज अमुक कर्ज तमुक कर्ज प्रियानो. And loan of this, that, and everything. हा एक मुलगा त्याच्या कामावर साहेबाला पगार मागायला गेला. And one boy went to ask salary to superiors in office. पगार असाच तुटपून जा. And small salary. आणि न सांगता त्यांनी दांड्या मारल्या होत्या. And he went on leave without telling. मग त्याचा मालक त्याला म्हणाला, And his master told him, का मी आजपर्यंत तू दांड्या मारल्या, मी तुझा पगार कट केला नाही. you went on leave so many days, I didn't cut your salary. पण आता इथून पुढे तू न सांगता दांडी मारली But if you go on leave henceforth, तर तुझा पर डे त्या ठिकाणातून कट होणार. I'll cut every day from आता that तुझा salary. सगळा पर डे कट होऊन तुला एवढाच पगार आता मिळणार आहे. So after cutting, this is the amount that you'll get तो it. मुलगा केविलवाणीपणे स्वतःच्या मालकाला म्हणतो, And then the person to gain sympathy says to his सर मला boss, EMI भरायचा आहे. and sir, please give me out to pay the EMI. कसला EMI तुला भरायचा What आहे? kind of EMI? आयफोन घेतला, I brought an iPhone. मोठा फोन घेतला. I took a bigger phone. पहा असं आहे मुलांचं. And this is the thing. अट्रॅक्शन, And they are attractive. जगातला मोह, And the greed of the world. चैनबाजी And attraction. आणि हा फक्त जगातल्याच मुलांमध्ये नाही तर विश्वासांमध्ये सुद्धा And आहे. it is not in the people of the world, it is on the youth of Christ as आम्ही well. काय करतो ते महत्वाचं आहे. And what we do is important. भौतिक गरजा माझ्या आम्ही कमी ठेवाव्यात And the worldly needs, we should keep it आणि at माझी minimum. आत्मिक गरज मी अधिक And वाढवावी. my spiritual need, I need to increase it. हालेलुया. Hallelujah. आज मला गरज कशाची आहे? What do I need today? देवाच्या वचनाची. हालेलुया. Need of the word of God. ती माझी खरी गरज आहे. That is my real need. कारण मनुष्य भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनानं तो वाचे. And man shall not live by bread alone, but by every word that comes out from the mouth of the Lord. आज माझी खरी गरज काय आहे? So what is my real need today? मला देवाचं वचन, I need the word of God. देवाचं वचन, Word of God. आणि ते मला मिळवणं गरजेचं And I आहे. need to attain it. त्याच्याद्वारे माझा देवावरचा विश्वास वाढतो. Through that my faith in God त्याच्याद्वारे मी increases. देवाच्या जवळ येतो. Through that I come closer to त्याच्याद्वारे God. देव मला समजतो And I understand God through आणि it. मला कुठल्या गोष्टीचं कमी पडत And नाही. then I don't lack anything. आमच्या भौतिक गरजा आम्ही कमी करा. And as worldly needs, we should reduce it. तुम्हाला काही कुठल्याही गोष्टीचं टेन्शन राहणार नाही. You won't be worried for anything. गरजा वाढवल्या संपलं. If your needs increase, you're over. हालेलुया. Hallelujah. या ठिकाणी बायबल मला सांगतं, And the Bible तुझ्या says, भूमीवर योग्य ऋतूत पर्जन्यवृष्टी करील. 12 वचन.
The Lord will open your treasures and give you rain in this season. आणि तुझ्या हातच्या सर्व कामात बरकत येईल असे तो करेल. And bless all the work of your hand. तू बहुत राष्ट्रात ऋण देशील पण तुला कोणापासून ऋण घ्यावे लागणार You shall lend नाही. to many nations, but you shall not borrow. परमेश्वर तुला पूछ नव्हे तर मस्तक And करेल. the Lord will make you head, not the tail. प्रमोशन. You'll get a promotion. हालेलुया. Hallelujah. साहेबाच्या पुढं करून मिळवलेलं प्रमोशन काही कामाचं नसतं. And bootlegging the boss doesn't give you a promotion. तुमच्या देवाला विश्वास राहून जेव्हा तुमचं प्रमोशन होतं ते तुमचं प्रमोशन खरं When प्रमोशन. you're faithful to God, you get a promotion, and that is your real आणि मी promotion. पाहतो तू पूछ नव्हे तुला मस्त मी तुला करील. I'll make you the head, not the tail. तुला खाली नव्हे तर तू वर राहशील. And you'll not be beneath, but you above. तुझा देव परमेश्वराच्या ज्या आज्ञा मी आज तुला निवेदन केल्या त्या चित्त देऊन ऐकशील व मान्य करून पाहशील तर ते होणार If you आहे. keep the commandments of the Lord your God, which I command to you, and be carefully observe them, मान्य करून पाहशील and obey the आणि commandments, ज्या वचनाविषयी मी तुला आज आज्ञा करीत आहे and the word of commanding about, त्यापासून उजवी डावीकडे वळून अन्य देवाच्या मागे लागणार नाहीस and do not go about other gods left or right, व त्यांची भक्ती करणार and नाही not worship them. तर असे होईल. So only then all these things will happen. हालेलुया. Hallelujah. तर असे होईल. Only then. जर तर And conditions apply. नियम अटी And the conditions are there. जगात पण आहे आणि तो नियम पहिला आमच्या देवाचा आहे. Conditions are there in the world, and it's with God also. जगातले नियम अटी फसवे आहेत. And the conditions of the world are deceitful, देवाच्या नियम अटी विश्वासाच्या आहेत. and conditions of the God are faithful. जरा आमेन म्हणा. Amen. मग त्याच्या अटी त्याचे निर्बंध पाळा प्रिय. And obey His commandments and His conditions. त्याच्या अटी त्याचे नियम तुम्ही पाळा And obey His commandments and म्हणजे conditions. देवाचे आशीर्वाद मिळणार. So you'll get the blessings of God. काय आज्ञा आहे प्रिया? And what is the commandments? तुला आशीर्वाद इतके मी तुझ्या जीवनामध्ये होतील तुला आणि त्या कमी अधिक होतील तुझ्यासाठी तुला आणि पुरवून त्या उरतील असे ते आशीर्वाद And आहेत. I'll pour out such blessings in your life that it will be abundant and overflow. आकाश आणि कपाट उघडून मावणार नाहीत का आशीर्वाद मी तुझ्यावर वर्षितो की नाही? I'll open the cupboards and the heavens and look at what blessings I pour upon you. याची प्रचिती तू पहा And look for it. पाशील. हालेलुया. And you will see it. पहा मलाखीचं पुस्तक याचा 3रा अध्याय 7 पासून काय पुढे वचन वाचूयात नंतर आपण प्रार्थना करूया. तुमच्या पूर्वजांच्या दिवसांपासून तुमच्या पूर्वजांच्या दिवसांपासून माझे विधी तुम्ही मोडिले, माझे विधी तुम्ही मोडिले, ते पाळिले नाही. ते पाळले नाही. मजकडे वळा मजकडे वळा. म्हणजे मी तुम्हाकडे वळेन. देवाचा बघा आठच आहे, नियमच आहे. मजकडे वळा म्हणजे मी तुम्हाकडे वळेन. हा पुढं असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. असं सेनाधीश परमेश्वर म्हणतो. तुम्ही म्हणता आम्ही कोणत्या बाबतीत वळावे? आम्ही कोणत्या बाबतीत वळावे? मनुष्य देवाला ठकविल काय? मनुष्य देवाला ठकविल काय? तुम्ही तर मला ठकविले आहे. पहा देव काय विचार म्हणतो बा तुम्ही तर मला काय केलेलं आहे? ठकविले आहे. ठकवणं म्हणजे काय करणं? फसवणं. पहा देव म्हणतो की तुम्ही तर मला ठकवले आहे. आणि देवाला फसवून कोणी शाबूत राहील का प्रियानो? नाही. तुम्ही मला ठकवलं आहे. पुढे काय लिहिले पहा. आम्ही कोणत्या बाबतीत असे असून तुम्ही म्हणता आम्ही कोणत्या बाबतीत तुला ठकविले? आम्ही कोणत्या बाबतीत तुला ठकवले आहे? दशमांश व अर्पण या संबंधाने. दशमांश आणि अर्पण या संबंधाने. वाचा पुढे वाचा की. तुम्ही शापग्रस्त आहात कारण तुम्ही अवघ्या राष्ट्राने मला फसविले आहे. सेनाधीश परमेश्वर म्हणतो माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा. म्हणजे मी आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुम्हाकरिता वर्षितो की नाही याविषयी माझी प्रतीती पहा. बस. And will a man rob God, but yet you have robbed me? But you say, in what way have we robbed you? In tithes and offerings. You are cursed with a curse, for you have robbed me, even this whole nation. Bring all the tithes into the storehouse, that there may be food in the house. And try me now in this, says the Lord of hosts, if I will not open for you the windows of heaven and pour out such blessings
that there will not be room enough to receive it. पण या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगत The आहे word of God is telling us, मनुष्य देवाला ठकविल काय will a man rob God? तुम्ही तर तुम्हाला ठकविले आहे Yet you have robbed me. असे असून तुम्ही म्हणता आम्ही कोणत्या बाबतीत तुला ठकविले आहे Yet you say, in what way have we robbed you? दशमांश व अर्पणे Tithes and offerings. हालेलुया Hallelujah. कुठल्या बाबतीत ठकवलेला In आहे what way have we robbed? दशमांश आणि अर्पण In tithes and offerings. आमच्या ओटाचं व स्तुतीचा यज्ञ हा हे सुद्धा अर्पण आम्ही देवाला जसं हवं तसं देत नाही And the fruit of our lips and the sacrifice of offering, we don't give it आम्ही to God. देवाच्या उपासनेसाठी जसा रीतीने यायला पाहिजे तसं आम्ही येत The नाही way we should present ourselves to God in our worship, we don't do it. आमच्यामध्ये आळस We have आहे laziness. गीत गात त्यात पुढे आम्ही प्रत्येक वेळ तुम्हाला सांगतो Every time we say come before Him with singing, कोणीतरी लोक उशिरा चर्चला but येतात still people come late उपासना होऊन जाते after the worship. प्रियानो आम्ही उपासनाला उभं आणि त्या ठिकाणी उपस्थित राहत नाही We don't come for the worship. आमचा अर्पण ओटाचं स्तुतीचा यज्ञ आम्ही देवाला सादर We करत don't get नाही the fruit of our lips म्हणजे and आम्ही the worship. म्हणजे आम्ही काय करतो So प्रियानो what do we do? आम्ही देवाला ठकवतो And we rob God. या अर्पणाच्या द्वारे ठकवतो And through the offerings we rob Him. आणि दशमांश आणि इतर अर्पण जे त्याच्या बाबतीत आम्ही देवाला ठकवतो And through the tithes and offerings we rob Him. हे ठकवणं बंद करा परमेश्वराला We need to stop robbing God. परमेश्वरापासून कुठली गोष्ट गुप्त नाही And nothing is hidden from God. आणि म्हणून प्रियानो आमची दशमांश आमचे अर्पण देवाच्या भांडारात आम्ही आणणं फार गरजेचं So आहे all the tithes and offerings we need to bring to the temple of आपल्या God. उत्पन्नाच्या प्रथम फळाने देवाचा सन्मान तू कर Honor God with the first fruits of your earnings. सेनाधीश परमेश्वर म्हणतो माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा Bring all the tithes and storehouse that there may be food in my house. तिथं काय लिहिलंय? सगळा दशमांश All the tithes अर्धवट नाही and not half of it. सगळा दशमांश तुम्ही देवाच्या भांडारात आणा Or bring all the tithes in the मग storehouse. काय होणार आहे What will happen? म्हणजे मी आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुमच्या करता आवर्षितो की नाही याविषयी तुम्ही प्रतीती पहा Try me now in this if I not open the windows of heaven and pour out such blessings. हालेलुया Hallelujah. देव तुम्हाला उघड उघड आव्हान करत आहे And God is giving a caution to you today. प्रतीती पहा तुम्हाला देतो की नाही तसे And आशीर्वाद is giving you a challenge. चॅलेंज देवाने दिलेला God is challenging you. हालेलुया Hallelujah. पण आम्ही म्हणतो आम्हाला असलं देवाचं चॅलेंज काय And गरजेचं we आहे? don't want a challenge of God. आम्हाला जसं पाहिजे तसंच आम्ही देऊ. And we'll do what we want to do. हा अर्पणाच्या बाबतीत दशमांशाच्या बाबतीत ओटाचं फळ स्तुतीचा यज्ञ त्याच्या बाबतीमध्ये About the offerings, about the tithes, about the fruit of our lips, about the offering of the worship, आम्ही देवाला ठकवतो we rob God. आणि मग गरजेच्या वेळी म्हणतो देवा मला आरोग्य दे येशू तुला बसलेल्या माराच्या वाहन मला आरोग्य मिळालेलं आहे And when we are sick, we say that by the stripes you receive, we are healed. परमेश्वर पित्या तू यहोवा इरे पुरवठा करणारा देव आहे And Lord, you are Jehovah Jireh, the one who supplies. अशा वेळेस देव तुम्हाला म्हणेल मी पुरवठा करणार आहे पण तुझ्यासाठी पुरवठा होणार नाही God will say, I am the one who supplies, but I won't provide for you. मी आरोग्य देणार आहे पण तुझ्यासाठी ते होणार I'm the नाही. one who heals, but I won't do it for you. कारण तू मला ठकवलेलं आहे Because you have robbed me. हालेलुया Hallelujah. आम्ही वचनाप्रमाणे चालत नाही प्रियानो So we don't walk by the word. म्हणजे आम्ही देवाला ठकवतो Then we rob God. आणि वचन आम्हाला काय सांगतं And what does the word say? देवाचं वचन माझ्या हाडांना सत्व माझ्या देहाला आरोग्य It is आहे. nourishment to my bones and healing to my मग body. वचनाप्रमाणे मी चालत नाही म्हणजे मी देवाला ठकवतो आणि देवाला आरोग्याच्या वेळेला म्हणतो देवा मला आरोग्य तू दे किती आक्रोश करा प्रियानो I don't walk by the word. That means I rob God. And then when I am sick, I ask for healing. सावध रहा And be cautious. तो ईर्ष्यावान देव He's आहे jealous God. तो प्रीतीपूर्ण देव He's आहे one of love. तो तोंड बघून न्याय करत नाही He doesn't judge by looking at a तो face. पक्षपाती देव नाही He's not a partial God. हालेलुया Hallelujah. मग तुम्हाला आशीर्वाद हवेत If you want तर blessings, देवाच्या वचनाप्रमाणे या and do by the word of God, देवाच्या वचनाप्रमाणे तुम्ही चाला walk by the word of God, आशीर्वादित तुम्ही व्हा you'll get blessed. आणि आपल्या मुलांची तरतूद करा पुन्हा एकदा And आपल्या provide for your children offspring. आपल्या मुलांची तरतूद करा Provide for your children. पण एक शेवटचं वचन वाचूयात मागं वाचलं तर मागच्या रविवारी आज पुन्हा एकदा वाचूयात पहिले तिमोथी 5वा अध्याय 8 वचन जर कोणी स्वकीयांची व विशेषे करून स्वकीयांची व विशेष करून आपल्या घरच्यांची तरतूद करीत नाही आपल्या घरच्यांची तरतूद करीत नाही तर त्याने विश्वास नाकारला तर असे त्याने होते. काय केलं विश्वास नाकारला असे होते पुढं
तो इसम विश्वास न ठेवणाऱ्या इस्मानपेक्षा वाईट आहे. या आठवड्याचं हे वचन आहे. But if anyone does not provide for his own and especially for the one in his household, he has denied of faith and is worse than an unbeliever. म्हणून तरतूद करणं गरजेचं आहे. So you need to provide and it's important. मागच्या ज्या लोक आले ते त्यातले अजून एक सिस्टर ते आपल्याकडे पुन्हा येणार आहेत. And the people who came last time, one sister from them is going to come once again. आणि त्या तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स विषयी सांगणार And आहे. they will teach you about health insurance. हेल्थ इन्शुरन्स किती महत्वाचा आहे. And health insurance is very important. विश्वासाऱ्यांच्या मध्येच अनेक लोक आता मी पाहत आहोत प्रियानो. And we see many people among believers. आणि कठीण आजारामध्ये ते उपचार घेत आहेत. And they are treating themselves in many worse diseases. त्या उपचाराचा खर्च खूप आहे. And the expenses are a lot. पण कुठल्या प्रकारची पॉलिसी नसल्यामुळे तो खर्च भागवणं फार कठीण जात आहे. But they don't have a policy and then the expenses are a lot and they can't pay it. इकडनं मागायचं तिकडनं मागायचं नातेवाईकांकडनं घ्यायचं हे प्रकार चालू होतात. They ask from people, they ask from their relatives. आणि प्रत्येकाला आपापला संसार असतो. And everyone had their own families to feed. त्याचीही आम्ही काळजी करणं गरजेचं आहे. We need to be careful of that. आमच्यामध्ये हेल्थ इन्शुरन्स असणं गरजेचं So आहे. we need to have health insurance. तरुण मुलांनी नोकरी करणाऱ्या मुलींनी आपल्या आई वडिलांचा इन्शुरन्स काढणं गरजेचं आहे. All the youngsters who work, they need to have a mediclaim for their parents. तरुण आई वडिलांनी आपल्या मुलांबाळांसाठी त्यांचं आणि हेल्थ इन्शुरन्स त्यांच्या बाकीचे जे आणि इन्व्हेस्टमेंट आहे तिथे करणं गरजेचं All आहे. the parents need to do investment insurance for the kids. बाळ जन्माला आलं की त्याच्या दुसऱ्या महिन्यापासून इन्व्हेस्टमेंट करायला चालू करा. When a child is born, from the second month start the investment. वयाच्या 18व्या वर्षी त्याला इतके पैसे मिळतील. When he's 18, he'll get some त्याचं money. पुढचं शिक्षण सोयीचं होईल. And the higher education will तुम्हाला be easier. कोणाकडे पैसे मागायची गरज You won't need पडणार to नाही. ask money to anyone. त्याच्यासाठी हे नियोजन असणं गरजेचं For आहे. that you need to plan. आणि हे देवाच्या वचनाच्या विरोधात नाही. And this is not against the word of God. किती जणांना वाटतं की हे देवाच्या वचनाच्या बाजूनीच आहे. Do you feel it is for the word of God? तुम्हाला वाटत नाही देवाच्या वचनाप्रमाणे? हात वंच करा की. हे आम्ही करणं गरजेचं We आहे. need to do this. पैसा संपतो प्रियानो. Money gets over one day. आम्ही योग्य नियोजन We करणं need to plan गरजेचं. it properly. तुमची पॉलिसी पाहिजे, You need to have a policy. इन्शुरन्स पाहिजे. You need to have insurance. ते तुमच्यासाठी स्वस्त आहे. And that is important for हे you. करा. Do it. म्हणजे तुम्ही देवाची परीक्षा न पाहणारे आणि देवाला विश्वास राहणारे लोक ठरणार. You will people who won't test God and be faithful to God. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. चमत्कार देवापासूनच आहे. And the miracles are from God only. आरोग्य देवापासूनच आहे. Healing is from God only. औषध उपचार सुद्धा देवापासूनच आहे. And the medicines are from God only. चमत्कार कुठं घडतो सांगा बरं? Where do miracles happen? कुठं घडतो? Where do it happen? आमचे पास्टर अशा बाबतीमध्ये एकदम कडक. And the pastor was very strict. सगळं समतोल शिक्षण. And he was very balanced teaching. सर्दी झाली पास्टर प्रार्थना करा, तापाला प्रार्थना करा, I've cold and व्हायरल fever, इन्फेक्शन please झालं pray for प्रार्थना करा. हे आतलं काय प्रकार नाही ते. I have a viral infection, please pray for me. It doesn't work like that. चमत्कार कुठं होतो? Where do miracles happen? आता डॉक्टर म्हणतात की इथं काहीही आशा नाही. When doctor says there's no hope, पेशंट घरी घेऊन जा, and take the patient home. देवावर विश्वास ठेवा. Believe in Lord. तिथं माझा देव म्हणतो मी आहे. There the Lord says, I am with you. हालेलुया. Hallelujah. तिथं मी आहे. I am there. अशक्य गोष्टींना हसणारा तो देव आहे. He laughs at impossible situations. अशक्य गोष्टी शक्य करणारा तो देव He आहे. makes the impossible the possible. म्हणजे डॉक्टर हात वर करतात When a doctor just lifts up his hands, त्यावेळेस आम्ही आमचे हात आमच्या डॉक्टराकडे करायचे. we need to lift up our hands to our doctor. हालेलुया. मग आम्ही जर देवाला विश्वासू राहत असणारे लोक आहोत, If you are people who are faithful to तर God, देव मला स्वर्गातून उत्तर देणार. God will answer me from the heaven. मी आहे. I am there. तुझा भार वाहणारा मी तुझा देव I आहे. am the one who takes तुझ्या your burden. आरोग्यासाठी मी फटके सहन केलेले I आहे. bore the stripes for तू healing, व्याधीमुक्त हो. and you will be healed. हे तर देवाचे चमत्कार आहे. And there are the miracles of God. आमेन. Amen. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. प्रभूच्या नावाला धन्यवाद असतो. यास आपल्या जागेवर उठून उभं राहूयात. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊयात. हालेलुया.